लाईव्ह. कर सुरुवात. तू करणार आहेस. हरिओम सर्वांना. अनुपम वारीमध्ये सर्वांचं स्वागत. आजचा हा 9वी दिंडी आहे आपली आणि नारद भक्ती सूत्र आज आहे. नारद भक्ती सूत्राचा 8वा भाग आपण ऐकणार आहोत. सुरुवात आपण गुरूंना वंदन करून करूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आज आपण 5 मिनिटं आधी संपवणार आहोत, म्हणजे एक्झॅक्ट 5ला संपवणार आहोत असं म्हणू शकतो आपण. तर तेवढी फक्त सर्वांनी नोंद घ्यावी. आणि आता विकास गोखलेंना नारद भक्ती सूत्राचं निरूपणाला सुरुवात करायला सांगते. हरिओम. मागच्या प्रवचनात म्हणजे 8व्या प्रवचनामध्ये आपण जे भक्तीचे 2 पराभक्तीबद्दलचं सगळं जे वर्णन आहे सूक्ष्मतरम आणि अनुभव रूपम अशी ती असते. आणि अशी एकदा ती पराभक्ती प्राप्त झाली की जो भक्त असतो त्या भक्ताला दुसरं काही सुचतच नाही. तर तो काय करतो तर तेही आपण पुढच्याच लगेच सूत्रात बघितलं. तत्प्राप्य तदेव अवलोकयती तदेव शृणोती तदेव भाषयती आणि तदेव चिंतयती. म्हणजे तो त्याच गुणगान गात असतो, त्यालाच बघत असतो, त्याची स्तोत्र ऐकत असतो. सगळीकडे त्याला फक्त आणि फक्त त्याचा नारायण त्याचा भगवंतच दिसत असतो, दुसरं काहीच नसतं. त्याची जी कर्म होतात ती कर्म सुद्धा तो नाही करत, तर तो भगवंतच करतोय असं त्याला वाटतं. आणि म्हणून संपूर्णपणे तो त्या भगवंतामध्ये एकरूप झालेला असतो. ह्यालाच निर्बीज समाधी असं पतंजली मुनींनी सांगितलेलं आहे, यालाच कैवल्य असं सांगितलेलं आहे. या निर्बीज समाधीमध्ये काय होतं तर तो स्वतः असा राहतच नाही, तर तोच भगवंत बनतो. आणि जे काही त्याचे व्यवहार चाललेले असतात हे जणू काही भगवंत करतोय अशा पद्धतीनेच त्याचं वर्तन असतं सगळं. एका ह्यानी कवीनी फार सुंदर लिहिलंय की त्यावेळेला त्याची अवस्था कशी असते तर तूच देव मंदिरात भाव तूच या मनी शक्ती या करात तूच स्वप्न तूच लोचनी अंतरात तूच प्राण हृदय तूच प्रेरणा. या पद्धतीने त्याचं असतं की जे जे काही आहे ते सगळं तूच आहेस, मी असं नाहीच आहे. कारण त्या अहमच्या पलीकडे गेल्यानंतरच ही पराभक्ती. आणि म्हणून पराभक्ती ही करायची नसते, तर पराभक्ती जी आहे ही पराभक्ती होते, ती करत नसतात. समाधी अवस्थेमध्ये सुद्धा ध्यानाच्या अवस्थेत भगवंत पतंजली मुनींचं जर आपण बघितलं तर तेव्हाही असंच सांगतात की धारणेपर्यंत करणं असतं, परंतु ध्यान आणि समाधी ही होते. इट हॅपन्स. यू आर नॉट सपोज टू डू एनिथिंग, यू हॅव टू जस्ट लुक ॲट दिस ॲज अ थर्ड पर्सन. त्या पद्धतीने ही होत असते. आणि म्हणून ही पराभक्ती जी आहे ही अनिर्वचनीय, त्याचा अनुभव नाही सांगता येत. ती प्रेमस्वरूप आहे एवढं नक्की, कारण की अतिशय प्रेमानेच तिला प्रेमानेच प्रेमापर्यंत पोहोचायचं असतं. खरं सांगायचं तर जसं आत्म्याला आत्म्यानेच ओळखायचं असतं, तसंच हे प्रेमातूनच प्रेमाला अत्युच्च प्रेमाला त्या परम प्रेम स्वरूप परमात्म्याला आपल्याला भेटायचं असतं. या पद्धतीने ही पराभक्ती असते. परंतु प्रश्न असा असतो की सगळ्यांना ही पराभक्ती मिळते का तर नाही मिळत. महर्षी नारद आपल्याला देवर्षी नारद आपल्याला असं सांगतात की त्याच्यासाठी तुम्हाला गौणी भक्तीचाच अभ्यास करायला पाहिजे. म्हणजे पराभक्ती मिळवण्यासाठी अभ्यास कुठचा करायचा तर गौणी भक्तीचा, कारण पराभक्तीचा अभ्यास नाही करतायत, ती होते. गौणी भक्ती करायला पाहिजे.
आणि गौणी कसं असतं ते माहितीये का, की झोप केव्हा लागते आपल्याला, जेव्हा झोप लागते तेव्हा आपल्याला कळत नाही झोप केव्हा लागली. परंतु ती झोप लागण्यासाठी आपल्याला नक्की प्रयत्न करायला लागतात. कळलं की नाही? उद्या आपण समजा हॉलमध्ये गप्पा मारत असू सगळ्यांशी, आपल्याला झोपेची वेळ झाली आहे किंवा आता आपल्याला झोप येते असं समजा थोडंसं जरी वाटलं, तरी देखील आपण जर का तशाच गप्पा मारत राहिलो, तर झोप नाही येणार. मग आपण काय करतो, त्या गप्पातून बाहेर येतो, आपल्या बेडरूममध्ये जातो. बेडरूममध्ये गेल्यानंतर मग आपण एसी ऑन करतो. नंतर लाईट्स ऑफ करतो, अतिशय बारीक लाईट ठेवतो. ही सगळं जे आहे ना, आणि नंतर मग आपण पडतो आणि फक्त आराधना करतो झोपेची. पण ती झोप नक्की केव्हा लागते हे आपल्याला कळत नाही. पण हे जर का सगळं केलं नाही तर झोप नक्की लागणार नाही. हेही तेवढीच गोष्ट खरी आहे. परंतु केव्हा झोप लागली हे मात्र कळत नाही. सकाळी उठल्यावर फक्त आपल्याला कळतं, अरे केव्हा झोप लागली, आपण बोलतोय, काय माहिती केव्हा झोप लागली. पण मग असं डोळे मिटून होतो आणि आर्ततेने त्याची आराधना करत होतो आणि केव्हा झोप लागली कळलं नाही मला. एक्झॅक्टली त्याच पद्धतीने पराभक्ती होत असते. आणि ती पराभक्तीला कारणीभूत काय होतं, तर ही गौणी भक्ती असते. जसं आपण म्हटलं तसं, की हॉलमधून गप्पा-टप्पांमधून उठून बेडरूममध्ये येणं, बेडरूममध्ये आल्यानंतर लाईट ऑफ वगैरे करणं, लाईट ऑफ केल्यानंतर आपल्या पलंगावर पडून राहणं, डोळे मिटून राहणं आणि नुसतं आर्ततेने त्याची वाट बघत बसणं. हे जे 3 प्रकार आहेत ना, आणि मग ती केव्हा लागते आपल्याला माहीत नाही. तेच प्रकार खरं सांगायचं तर यांनी गौणी भक्तीत सांगितलेले आहेत. याच्यासाठी त्यांनी सूत्र काय सांगितलंय, गौणी त्रिधा गुणभेदात आर्तादी भेदात वा. म्हणजे काय असतं, ही गौणी भक्ती जी आहे, ही गौणी भक्ती गुणाच्या आधिक्यानुसार 3 प्रकारची असते. आता गुण आपल्याला माहिती आहे, त्या प्रकृतीमध्ये सत्व रज तम हे 3 गुण आहेत. या 3 गुणांच्या आधिक्याप्रमाणे आपली भक्ती असते. एकतर सात्विक भक्ती असते, राजसिक भक्ती असते किंवा तामसिक भक्ती असते, किंवा आर्ततेच्या प्रकारानुसार. म्हणजे थोडक्यात म्हणजे त्याला भगवंत मिळण्याची जी काही आर्तता आहे, त्या आर्ततेनुसार त्याची आर्त, जिज्ञासू आणि अर्थार्थी अशी 3 प्रकारची भक्ती असते ती. तर ह्या 3 प्रकारच्या भक्तीत म्हणजे एक तर गुणाच्या आधिक्याप्रमाणे, आणि दुसरं अशी आहे की जी काही आपली भगवंताला भेटण्याची पराभक्तीची जी काही आपली इच्छा आहे, त्या इच्छेप्रमाणे त्या भक्तीचे 3 प्रकार केलेले आहेत गौणी भक्तीचे. गौणी म्हणजे गुणांवर आधारित असते. आपलं हे संपूर्ण विश्व जे आहे हे त्रिगुणात्मक आहे. आमची भक्ती सुद्धा त्रिगुणात्मक असते आणि पराभक्ती ही गुणातीत आहे, हे लक्षात घ्या. ती म्हणजे सायुज्यता मुक्ती आहे. पराभक्ती म्हणजे सायुज्यता मुक्ती, हे लक्षात घ्या तुम्ही. परंतु त्याच्या आधीच्या ज्या मुक्ती आहेत आपल्याला माहिती आहे, 4 मुक्ती आहेत: सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. कळलं की नाही? आता ही सलोकता आणि समीपता, सलोकता मुक्ती म्हणजे काय असते, त्याचं लक्षण काय आहे सलोकता मुक्तीचं, तर एवढंच मला माहिती असतं की या संपूर्ण चराचराचा स्वामी आहे कोणीतरी. तो कोण आहे मला अनुभव नाही त्याचा. तो भगवंत कोण आहे, तो परमात्मा कोण आहे याचा मला अनुभव नाहीये. परंतु मला एवढं माहिती आहे की कोणीतरी आहे आणि हा स्वामी आहे, माझ्या देहाचाही स्वामी तोच आहे. आणि ही जेव्हा तुमची इच्छा बळकट होते किंवा ही तुमची धारणा जेव्हा बळकट होते, त्यावेळेला तुमची सलोकता मुक्ती झाली असं म्हणतात. सलोकता मुक्तीचं खरं लक्षण काय असतं, तर जीवनाबद्दल ज्या तक्रारी असतात ना त्याच निघून जातात. तक्रारच नसते, कारण माझं नाहीच आहे हे. हा देह जो आहे याचं स्वामित्व दुसऱ्यांकडे आहे. तो स्वामी दुसरा आहे. मी मागच्या प्रवचनात तुम्हाला एक उदाहरण दिलं होतं, की कार आणि कारचा मालक. मी जातोय रस्त्यावरून, माझी कार बिघडली, तर कारला काहीच नाही, कार तिथेच थांबते. कारण त्याचा स्वामी मी आहे. त्यामुळे मी धावपळ करणार सगळी. मग कार तो मेकॅनिकला आणणार, मग मेकॅनिक चालू करणार आणि मेकॅनिकने चालू केली की परत कार धावणार. स्वामित्व कार म्हणते की ठीक आहे, आता माझा स्वामी बघून घेईल मला. तसंच हे असतं की जेव्हा आपली पक्की धारणा होते की ह्याचा स्वामी सगळ्याचा जो आहे, जो कोणी आहे त्याचा अनुभव नाही मला आलेला, फक्त एक विश्वास आहे तो. आणि हा आढळ विश्वासच कारणीभूत असतो या पहिल्या 2 मुक्तींना, सलोकता आणि समीपता मुक्तींना. हे लक्षात घ्यायचं. ही आढळ श्रद्धा आहे माझी, की त्याचा माझा जो स्वामी आहे, या चराचराचा जो स्वामी आहे तो वेगळा आहे आणि तो बघून घेईल. हे जेव्हा माझ्या मनात स्थिर होते ही धारणा, त्यावेळेला माझ्या जीवनाबद्दलच्या सगळ्या तक्रारीच निघून जातात. तक्रारच राहत नाही माझी, कारण मी नाहीच आहे ना. तो स्वामी आहे, तो स्वामी बघून घेईल माझं.
आणि त्याच्यानंतरची जी आहे ती समीपता मुक्ती आहे. हळूहळू या सलोकता मुक्तीमध्ये मी जेव्हा पूर्ण स्थिर व्हायला लागतो, त्याच्यानंतर पुढे जाऊन मला ती समीपता मुक्ती येते. म्हणजे काय, की मला मनापासून वाटायला लागतं, की तो जो कोणी भगवंत आहे, तो भगवंत माझ्या आजूबाजूला आहे. म्हणजे तो कुठे दुसरीकडे नाहीये, तर माझ्या आजूबाजूला फिरतोय. मी अजून त्याला बघितला नाहीये, मी अजून त्याला अनुभवला नाहीये. पण तरी देखील तो माझ्या आजूबाजूला फिरतोय, ही जाणीव, हीच समीपता आहे. माझ्या समीप आहे तो. ही समीपता मुक्ती आहे. या समीपता मुक्तीचं लक्षण काय असतं, तर माझी चिंता किंवा माझे भय वगैरे सगळं जीवनातलं निघून जातं. कारण तो जवळ आहे माझ्या. ही भावना माझी दृढ, ही धारणा माझी दृढ होते. ही समीपता मुक्तीची हीच मुळी लक्षण आहे, की माझ्यामधलं भय निघून जातं संपूर्णपणे, की तो आहे बाजूला माझ्या. ही एक दृढ श्रद्धा माझी असते. आणि म्हणून या दोन्हीही मुक्ती ज्या आहेत, या दोन्ही मुक्ती अढळ विश्वास किंवा अढळ श्रद्धेवर अवलंबून असतात. ही श्रद्धा आहे माझी. अनुभव नाही आला मला, पण तरी श्रद्धा आहे माझी. मी तुम्हाला मागे सांगितलं होतं, की भक्तीमध्ये 3 गोष्टी अनुस्यूत आहेत. एक जी आहे, ती म्हणजे तुमचं भगवंतावरचं नितांत प्रेम. दुसरं जे आहे, ती तुमची संपूर्ण शरणागती आणि तिसरं जे आहे, ती त्याच्यावरची संपूर्ण श्रद्धा. या 3 गोष्टींनी मिळून भक्ती होत असते. त्याच्यापैकी ही जी श्रद्धा आहे, ही श्रद्धा कारणीभूत होते सलोकता आणि समीपता मुक्तीला. आणि त्यानंतर येते ती स्वरूपता मुक्ती. अत्युच्च असं भगवंताबद्दलचं प्रेम जेव्हा उफाळून येतं, त्यावेळेला माझा जो काही सूक्ष्म देह असतो, तो सूक्ष्म देह त्या भगवंताचंच रूप धारण करतो. म्हणजे तो सूक्ष्म देहाला स्वरूपता प्राप्ती होते. त्या भगवंताचीच रूपात ते रूपांतरित होत असतं. आणि त्यामुळे हृदय मंदिरामध्ये माझ्या दुसरं कोणीच नसतं, तर तो फक्त भगवंत असतो. आणि मला त्या प्रेमाची, उत्कट प्रेमाची अतिशय सुंदर रीतीने मला त्याची अनुभूती येत असते. आणि ही जी अनुभूती आहे, ही अतिशय आनंददायी आहे. ह्याला स्वरूपता, सगळ्या गोपी ज्या आहेत, त्या गोपींची जी अवस्था होती ती स्वरूपता मुक्तीची होती. आणि म्हणून तर प्रत्येकीला वाटायचं, की तो कृष्ण माझ्याबरोबर रासक्रीडा खेळतोय. कारण प्रत्येकीच्या हृदयामध्ये प्रत्येकीचं जे सूक्ष्म देह आहे, तर सूक्ष्म देहाने कृष्णाचाच आकार घेतलेला असतो. ती स्वरूप एकरूपता त्यांची झालेली असते, पण सूक्ष्म देहाची झालेली असते. इथे सुद्धा तो माझा भगवंत आहे हे प्रेम असतं, इथे द्वैत आहे. कळलं की नाही, की तो भगवंत माझा आहे, मी भगवंतावर प्रेम करतोय. भक्त आणि भगवंत हे द्वैत अजून आहे. पण इथे जी आहे, इथे सर्वोच्च आनंद प्राप्त मिळत असतो. इथे तो जो आनंद आहे, त्या आनंदाच्या डोहामध्ये आपल्याला माहिती आहे, की संपूर्ण गोपी 24 तास त्याच्यामध्ये डुंबताना आपण बघतो. ही स्वरूपता मुक्ती आहे. आणि ही उत्कट अशा प्रेमानेच मिळते तुम्हाला. आणि त्यानंतरची जी मुक्ती आहे, की शेवट भक्त आणि भगवंत वेगळे राहतच नाहीत. तर तो भक्त त्या भगवंतातच विलीन होतो, ती सायुज्यता मुक्ती आहे. तिथे द्वैत नाहीये, तिथे अद्वैत आहे. आणि ही सायुज्यता मुक्ती जी आहे, ही संपूर्ण शरणागतीवर अवलंबून आहे. माझं प्रेम आहे, माझा भगवंत, माझं त्याच्यावर प्रेम आहे, हे सुद्धा निघून जातं. आणि नुसता त्याच्यामध्ये एकरूपता येते. ती एकरूपता येण्यासाठी माझ्यातला जो शेवटचा अहम आहे ना, तो अहम जायला लागतो. आणि तीच अंतिम शरणागती असते, की माझ्या अहमचंच मी समर्पण करत असतो. अहम समर्पणाची जी भावना आहे, ती भावना एकदा आल्यानंतर माणूस माणूस भक्त भक्त राहत नाही. तर तो भक्त भगवंतात विलीन होतो आणि तोच भगवंत होतो. मागे आपण बघितलं होतं, ज्ञानदेवांची एक ओवी बघितली होती आपण, सोडोनी मीठपणाचा लोभू, मिठे सिंधुत्वाचा घेतला लाभू, तेवी अहम देवोनी मी शंभू, शांभवी झालो. भक्ताची सायुज्यता मुक्तीची ही अवस्था असते. आता ही जी अवस्था आहे, ही अवस्था संपूर्ण शरणागतीशिवाय होऊच शकत नाही. आणि म्हणून मी मगाशी म्हटलं तसं भक्ती 3 गोष्टींनी अनुष्ठित असते. एक म्हणजे श्रद्धा, पूर्ण विश्वास त्याच्यावरचा, दुसरं अत्युच्च असं प्रेम आणि तिसरं संपूर्ण शरणागती. त्यावेळेला तुम्हाला या चारही मुक्तींचा अनुभव घेता येतो. आढळ श्रद्धेने तुम्हाला सलोकता आणि समीपता मुक्ती मिळते. आत्यंतिक भगवंताच्या प्रेमाने तुम्हाला स्वरूपता मुक्ती मिळते. आणि संपूर्ण शरण भावाने जेव्हा त्याच्याकडे जाता,
त्यावेळेला तुम्हाला सायुज्यता मुक्तीची सर्वोच्च असं जे प्रेम आहे, पराभक्ती ज्याला आपण म्हणतो, त्या पराभक्तीची तुम्हाला साध्य होत असतं आणि त्या याच्यात तुम्ही स्वतःचे असे राहतच नाही, तर तुम्हीच भगवंत बनता. ही जो प्रकार आहे, परंतु ह्याच्यासाठी या सायुज्यता मुक्तीसाठी जाण्यासाठी कारण सायुज्यता मुक्ती केव्हा येईल आपल्याला माहित नाहीये. तुमची तयारी पाहिजे. जसं मी म्हटलं तसं, की झोप केव्हा येईल माहित नाहीये. परंतु झोप येण्यासाठी मला आधी सगळं करायला पाहिजे. मला त्या हॉलमधून उठून जायला पाहिजे. त्या गप्पा-टप्पा कितीही चांगल्या असू देत, तिथून उठून निघून यायला लागेल मला. मला जर झोपायचं असेल तर. तेव्हा आल्यानंतर नुसतं तिथे रूममध्ये येऊन उपयोग नाहीये. मला ते लाईट्स ऑफ करावे लागतील. ही सगळी वातावरण निर्मिती मला करायला पाहिजे. बरं नुसतं तेवढं नाही चालणार. त्यानंतर मग मला पलंगावर लेटून राहावं लागणार आहे. झोपून राहावं लागेल आणि पूर्णपणे आर्ततेने त्याची मला आराधना करावी लागेल. आणि त्या आराधनेमध्ये केव्हा झोप लागेल मला माहित नाहीये. अक्षरशः तीच अवस्था पराभक्तीची असते, की मला आधी गौणी भक्तीचा अभ्यासच केला पाहिजे. आणि मग ती गौणी भक्ती कशी आहे, तर नारद मुनींनी आम्हाला सांगितलं आहे, की ती गुणाच्या आधिक्याप्रमाणे 3 प्रकारची आहे. एक तर सत्व, रज किंवा तम भक्ती असते, किंवा भगवंताला भेटण्याचा जो तुमचा उद्देश असतो, त्या उद्देशाला अनुसरून आर्त, जिज्ञासू आणि अर्थार्थी असते. आता आर्त भक्त म्हणजे कोण? जो सात्विक मनोवृत्तीचा आहे, तो आर्त असतो. आर्त म्हणजे काय असतं ते, की त्याला कशाचीच भौतिक गोष्टींबद्दल पूर्ण वैराग्य प्राप्त झालेलं असतं त्याला. आणि कधी-कधी त्या अत्युच्च प्रेमामध्ये तो केव्हा तरी त्या भगवंताचा साक्षात्कारही त्याला होत असतो. परंतु वासना अजून शिल्लक असतात. त्यामुळे परत तो तिथून इथे येतो. शाश्वत अशी त्याला तो साक्षात्कार नाही होत. परंतु त्याला त्याची चव मिळालेली असते. आता परिस्थिती या भक्ताची अशी होते, की ते तर चाखलेलं आहे. जे परम सुख आहे ते चाखलेलं आहे. पण आता ते मिळत नाहीये आणि जगाबद्दल तर पूर्णपणे वैराग्य प्राप्त झालेलं आहे. अशा विचित्र अवस्थेत तो भक्त असतो आणि म्हणून तो आर्ततेने भगवंताची आराधना करत असतो, की भगवंता मला परत तोच अनुभव दे, कायमस्वरूपी तो अनुभव दे. ह्या आर्ततेने तो टाहो फोडत असतो आणि त्याला एकदा मिळालेली असतो तो अनुभव. पातंजली योगसूत्रामध्ये जे अडथळे सांगितले त्यातला शेवटचा अडथळा आहे तो अनवच्छिन्न. तिथे तो स्टेबल होत नाही या साक्षात्कारामध्ये. परंतु कारण का, की वासना सुद्धा शिल्लक असतात. त्या वासना ज्या शिल्लक असतात त्या सात्विक वासना असतात. त्या सात्विक वासना जरी असल्या तरी त्या वासनाच आहेत. त्या पण जेव्हा मी पूर्णपणे समर्पित करतो, त्यावेळेला मी त्या पराभक्तीत जातो. आणि म्हणून साक्षात्कारवादामध्ये, मिस्टिसिझम मध्ये ज्या टप्पे सांगितलेले आहेत ना भगवंताशी एकरूप होण्याचे, त्यातला शेवटून दुसरा जो टप्पा आहे, दॅट इज व्हॉट इज कॉल्ड ॲज डार्क नाईट ऑफ द सोल. की त्या भक्ताला, म्हणजे ती वैऱ्याची रात्र असते त्याची, डार्क नाईट ऑफ द सोल, की त्या भक्ताला एकदा साक्षात्कार, दोनदा साक्षात्कार झालाय पण आता होत नाहीये. कारण त्याच्या वासना अजून शिल्लक आहेत. सात्विक असल्या तरी त्या शिल्लक आहेत वासना. आणि त्यामुळे तो होत नाहीये. आणि या साक्षात्कार मिळाल्यामुळे तो पूर्णपणे भौतिक जगताच्या बाबतीत पूर्णपणे वैराग्य प्राप्त झालेला असा आहे. त्यामुळे तिकडे त्याचं मन जात नाही आणि इकडे त्याला भगवंत मिळत नाही. अशा विचित्र अवस्थेत तो असतो आणि त्या अवस्थेमध्ये तो आर्ततेने पुकार करत असतो भगवंताचा, की भगवंता ये, मला तुझ्यात घे. हा आर्त भक्त असतो, पूर्ण सात्विक भक्त असतो तो. दुसरा जो असतो तो राजसिक भक्त असतो. त्याला कळलेलं असतं, की या विश्वामध्ये कुठली तरी एक शक्ती अशी आहे, की जी हा सगळा गाडा चालवते. मी मागे म्हटलं होतं तुम्हाला तसं, की हा कॉस नाहीये, हे कॉस्मॉस आहे. ह्याला नियम आहेत. याला संपूर्ण नियमाने बांधलेलं हे विश्व आहे. आणि मग हे नियमाने बांधलेलं विश्व जर असेल, तर त्याचा नियंता सुद्धा कोणीतरी असला पाहिजे. हे त्या जिज्ञासू भक्ताला कळलेलं असतं, पण त्याला त्याचा अनुभव तर नसतोच आलेला. परंतु तो अजूनही त्याच्याबद्दल जास्त माहिती मिळवायचा प्रयत्न करत असतो. आणि त्यासाठी तो काय करत असतो, तर तो मग ग्रंथ वाचतो, गुरुकडे चर्चा करतो, बरंच काय काय करतो. तो बुद्धीच्या स्तरावर तो असमाधानी असतो, हे लक्षात घ्या तुम्ही. आणि म्हणून ती जी असमाधानाची जी ही आहे,
अपूर्णतेची जी भावना आहे ती अपूर्णतेच्या भावनेतून तो जास्तीत जास्त ग्रंथ वाचन करतो, चिंतन मनन करतो आणि जास्तीत जास्त त्या भगवंताला समजून घेण्याचा प्रयत्न करतो बुद्धीच्या स्तरावर. तो जो भक्त असतो तो भक्त रजोगुणी असतो आणि त्यालाच नारदांनी जिज्ञासू भक्त असं म्हटलेलं आहे. आणि तिसरा जो भक्त आहे तो भक्त अर्थार्थी आहे. तो आत्ताची जी भौतिक त्याची परिस्थिती आहे त्याबद्दल तो असमाधानी असतो आणि त्याबद्दल असमाधानी असल्यामुळे तो भगवंताकडे जातो आणि तो सगळ्या भौतिक गोष्टींसाठी मागणी करत असतो की भगवंता मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला गाडी पाहिजे, मला बंगला पाहिजे, मला ह्या पद्धतीने तो त्याच्या मागे असतो. पण तरी देखील तो भगवंताला मानतो. नारदांनी सांगितलेलं आहे फार सुंदर हे, की हे जे आहेत ना अर्थार्थी भक्त, हे सुद्धा भक्तच आहेत. त्याचं कारण असं असतं की ह्यांची शरणागती आहेच. हे लक्षात घ्या तुम्ही, की इथे सुद्धा शरणागती आहे. इथे सुद्धा ते मानतात की या देवाला मानतात. अगदी काळी जादू करणारी लोक सुद्धा भक्तच आहेत. नारद भक्ती सूत्राप्रमाणे, नारदांप्रमाणे. त्याचं कारण असं असतं की ते कुठच्या तरी काली मातेला नाही तर कुणाला तरी मानत असतात देवीला. त्याची पूजा अर्चा करतात. दरोडेखोर ते सुद्धा भक्तच असतात. कारण काही दरोडेखोर असे असतात की आलेली लुटलेली सगळी संपत्ती पहिले त्या देवीच्या चरणी अर्पण करतात ते. आणि बहुतेक जर तुम्ही बघाल हे काळ्या जादूवाले, दरोडेखोर वगैरे या सगळ्यांच्या ज्या आहेत ना या देव्या असतात. कारण देवी हे शक्तीचं प्रतीक आहे. हे लक्षात घ्या तुम्ही. त्या शक्तीला ते उपासना करत असतात शक्तीची आणि त्यांचा ठाम विश्वास असतो की हिच्या आशीर्वादाने माझ्या ह्याच्यात आहेत. हे तर एक्स्ट्रीम केसेस मी सांगितल्या. परंतु आपल्या साध्या सामान्य माणसं सुद्धा जी देवळात जातात ती सुद्धा कशासाठी जातात की त्यांना एवढं वाटत असतं की मी देवाजवळ जर का प्रार्थना केली तर मला देव देईल काहीतरी. हा एक विश्वास असतो त्यांना. आणि मी म्हटलं तसं की भक्तीमध्ये श्रद्धा आहेच. त्यामुळे त्या भक्तीतल्या 3 गोष्टीतला एक भाग ते घेतात. त्यांचं देवाजवळ प्रेम नसतं एवढं, परंतु त्यांची एक श्रद्धा अशी असते की बाबा मी याच्यावर जर का याची पूजा अर्चा केली तर हा आपल्याला देईल काहीतरी. आणि म्हणून नारद म्हणतात हा देखील भक्तच आहे. आणि त्यानंतर मग म्हणजे थोडक्यात असं आहे की ही तामसिक भक्ती आहे. परंतु तामसिक जरी असली तरी तो तामसिक भक्त पराभक्तीला जाणार नाही नक्कीच. पण तामसिक भक्त हळूहळू हळू करत राजसिक भक्तीला येऊ शकतो. म्हणजे जिज्ञासू होऊ शकतो. आणि तो राजसिक भक्त मग अजून काहीतरी साधना करून, भक्तीची साधना करून तो आर्तभक्त होऊ शकतो. आणि मग आर्तभक्त जेव्हा संपूर्ण त्याच्या उरलेल्या सुद्धा वासना या संपूर्णपणे त्या भगवंताला समर्पित करतो त्यावेळेला तो पराभक्तीत जातो. पराभक्ती म्हणजे पूर्ण एकरूपता आहे. हे लक्षात घ्या. तो अत्युच्च क्षण आहे किंवा आमच्या जीवनाचं अंतिम ध्येय ते आहे की ती सायुज्यता मुक्ती, की एकरूपच झालेलो असतो आम्ही. एक आठवली म्हणून एक गोष्ट सांगतो. याला आपल्या पुण्याच्या आधी काय आहे, मोरया गोस्वामीचं जे हे आहे ना, तर मोरया गोसावी जे होते हे अतिशय गणेश भक्त होते. चिंचवडला तुम्ही गेलात तर त्यांचं खूप सुंदर मंदिर आहे, कळलं की नाही. आणि मोरया गोसावी इतके गणेश भक्त होते की ते कधीही मोरगावच्या गणपतीला गेले नाहीत असं होत नाही. दरवर्षी जायचे. हळूहळू त्यांचं वय वाढत गेलं. तिथून ते पायी जायचे. चिंचवडवरून पायी मोरगावला जायचं. आणि नंतर नंतर त्यांना होईन असं झालं. शेवट त्या गणेशाने सांगितलं, अरे तू कशाला येतो? नाही म्हणे, तुम्हाला ही यात्रा केल्याशिवाय मला चैन पडत नाही. म्हणे नको करूस, मी तुझ्या घरी जन्म घेतो. त्यावेळेला त्यांचं वय 90 होतं मोरया गोस्वामी. आणि भगवंतानी सांगितलं, मोरया गोसावी म्हणतात की माझं वय आता 90 आहे. म्हणे मी तुझ्याकडे येतो, तिथेच मी राहीन आणि मी तुला वर देतो की तुझ्या 7 पिढ्या मी तिथे राहीन म्हणून. आणि त्यानंतर 90व्या वर्षी मोरया गोसावींना पुत्ररत्न झालेलं आहे आणि म्हणून त्याचं नाव त्यांनी चिंतामणी असं ठेवलंय. म्हणून मोरया गोसावींचा जो हे आहे त्याच्यानंतर चिंतामणींची मुलं अशी 7 जी आहेत ही सगळी गणेश भक्त आहेत. तुम्ही जर कधी चिंचवडला गेलात तर आवर्जून मोरया गोसावीच्या मंदिरात जा. त्यानंतर मग तिथून ते जिथे राहायचे त्या वाड्यात जा. पेशव्यांनी त्यांना तो वाडा दिला होता. अतिशय सुंदर वाडा आहे. तर हे जे चिंतामणी महाराज होते
हे देखील आपल्या वडिलांप्रमाणेच अतिशय गणेश भक्त होते. अत्युच्च प्रकारची भक्ती त्यांची त्या गणेशाशी होती. आणि हे तुकाराम आणि रामदास स्वामींच्या समकालीन. कळलं की नाही? एकदा तुकाराम महाराज आणि रामदास स्वामींना विचार आला की यांची एवढी हे आहेत चिंतामणी महाराज, आपण एकदा जायला पाहिजे एवढ्या थोर भक्ताकडे. आणि म्हणून ती दोघ जण इकडे चिंचवडला येतात त्यांची भेट घेण्यासाठी. म्हणून भेट घेतल्यावर त्या तिघांनाही खूप आनंद होतो. आणि मग चिंतामणी महाराज म्हणतात की आता जेवून जा सगळे तुम्ही, आता जेवायचं करायचंय, जेवायची वेळ झाली, जेवून जा तुम्ही. त्यावेळेला रामदास स्वामी म्हणतात की म्हणे माझ्या जे दैवत आहे त्या दैवतांनी जेवल्याशिवाय मी जेवत नाही, त्यामुळे त्यांना बोलवायला लागेल मला, त्यांचं जेवण झाल्यावर मी जेवीन. तुकाराम महाराज म्हणतात मी पण माझंही तसंच आहे की त्यांचं दैवत जे आहे विठोबा आणि रुक्माणी हे जेवल्याशिवाय मी जेवू शकत नाही. मग चिंतामणी महाराज म्हणतात ठीक आहे, काही हरकत नाही, मग बोलवा त्यांना. म्हणून मग रामदास स्वामी ध्यान लावतात आणि आवाहन करतात आपल्या देवाला, आणि राम आणि सीता येतात. तिथे पाठ मांडलेलं असतं, तिथे बसतात. तसंच तुकाराम महाराज आराधना करतात, विठ्ठल रुक्माणी इथे ते जेव्हा बसतात. आणि नंतर मग हे दोघं पानावर बसल्यानंतर हे म्हणतात की चिंतामणी महाराजांना म्हणतात तुम्ही बोलवा तुमच्या दैवताला, सगळे एकत्र जेवतील आणि मग आपण जेवू. तर चिंतामणी महाराज म्हणतात ठीक आहे. म्हणून ते आत जातात, देवासमोर उभे राहतात, भगवंता जेवायला ये. आणि स्वतःच बाहेर येतात. बाहेर येतात तेव्हा त्यांना सोंड वगैरे लागलेली असते. म्हणजे किती एकरूपता असावी की ते भगवंत आणि भक्त वेगळे नाहीच आहेत. चिंतामणी महाराजांना स्वतःला सोंड लागते, तेच गणपती होऊन येतात. तेव्हा तुकाराम महाराज आणि रामदासांना कळतं की हा किती उच्च प्रतीचा भक्त आहे. ही इतकी एकरूपता, ही सायुज्यता मुक्ती आहे. ही सायुज्यता मुक्ती जी आहे ही एकरूपतेमध्ये असते, कायमस्वरूपी ते एकरूप असतात. बाकी लोकव्यवहार चालतो, पण तू त्यांचं संपूर्णपणे ध्यान असतं ते आपल्या भगवंताचंच एकरूप झालेले असतात. तो भगवंत त्यांचा हा देह चालवत असतो, ते काहीच करत नसतात. जे काही होतं ते भगवंताच्या इच्छेने त्यांच्या जीवनामध्ये होत असतं. नंतर ते नाही काही करत, सगळी कर्म थांबलेली असतात. जी कर्म होतात ती भगवंत करून घेतो, कारण ते प्रारब्ध अजून ह्याचं शिल्लक असतं देहाचं, तिथपर्यंत तो भगवंत ते चालवतो आणि तिचीच कार्य करतात. त्यालाच धर्ममेघ समाधी पतंजली मुनींनी म्हटलंय की धर्मच बरसतो, जे काही करेल त्याच्यातून धर्मच बरसत असतो, दुसरं काही घडूच शकत नाही. ती धर्ममेघ समाधीच असतात, ज्याला जीवनमुक्त असं म्हणतात. आणि अशा पद्धतीने ती पराभक्ती मिळवण्यासाठी आपल्याला या भक्तीचा हा अभ्यास केलेलाच पाहिजे. आता ही जी भक्ती आहे ही त्रिगुणात्मक आहे, कारण आम्ही या त्रिगुणांच्या ह्याच्यात राहतोय आणि या त्रिगुणांमुळेच आमच्या आतमध्ये ज्या वासना असतात त्या वासनेमध्ये पण कुठलं गुणाचं प्रारब्ध आहे, माझ्या वासना कुठच्या आहेत, सात्विक आहेत, राजसिक आहेत का तामसिक आहेत, त्या ह्याच्याप्रमाणे मला भक्ती सुचते. समजा माझ्या वासना आतमध्ये, माझ्या चित्तावर जे संस्कार आहेत, माझ्या चित्ताच्या ज्या वासना आहेत त्या वासना जर का तामसिक असतील तर माझ्यामध्ये भक्तिभाव जो निर्माण होईल तो तामसिकच होणार आहे, तो अर्थार्थीच असणार आहे. मी भौतिक गोष्टींसाठीच भगवंताला जाणार आहे, भगवंताकडे जाणार आहे आणि त्याला मागणार आहे, भौतिक गोष्टी मागणार आहे मी. परंतु माझ्या वासना ज्या आहेत त्या समजा राजसिक असतील, राजसिक टाईप, राजसिक अवस्था जास्त जर का त्याच्यात गुणाधिक्य असेल तर मला जिज्ञासू भक्त होतो मी, माझी सगळी कृत्य त्याप्रमाणे होतात. मग मला भगवंताबद्दल काहीतरी अजून विचार करावासा वाटतो, त्याची जास्तीत जास्त माहिती घ्यावीशी वाटते. मग ती कशात आहे, मग ते ग्रंथ वाचतो, तो गुरूंकडे जातो, गुरूंशी बोलतो, कधी कधी तो साधना पण करतो आणि त्याचं जे फळ मिळतं ते त्या शास्त्रामध्ये जे सांगितलंय त्या शास्त्राशी उलगडून बघण्याचा प्रयत्न करतो. पूर्णपणे इंटेलेक्च्युअल लेवलवर, बौद्धिक स्तरावर तो असमाधानी असतो. परंतु माझ्या आतमध्ये ज्या वासना आहेत त्या समजा सात्विक वासना असतील, त्या सात्विक वासनेचं समजा अधिक्य जास्त असेल तर माझी भक्ती जी असते ती भक्ती सत्वगुणांनी युक्त असते आणि त्यामुळे मी सात्विक भक्त म्हणून म्हणतो आणि माझी साधनाही सात्विक होते. आणि त्या सात्विक साधनेत मी जसजसा वर जातो तेव्हा कधीतरी मला एकदा भगवंताचं दर्शन होतं आणि त्या भगवंताचं दर्शन झाल्यानंतर मी परत मागे फिरतो, कारण माझ्या वासना शिल्लक असतात. पण त्या सात्विक भावामुळेच मला भगवंताचं एकदा तरी दर्शन होतं. देवाची द्वारी उभा क्षणभरी
तेने मुक्तिचारी साधियेला आपण हरिपाठात बघितलेलं आहे. ह्या क्षणभर त्याला झालं ना तरी देखील त्याला ते जाणवतं, पण तो तिथे खूप काळ राहू शकत नाही, कारण की माझ्या वासना अजून शिल्लक आहेत. आणि त्या वासना शिल्लक असल्यामुळे तो तिथे राहण्याचं त्याच्यात ताकद नसते तेवढी, परंतु त्याला ती गोडी लागते. नक्की भगवंताची एकरूप होणं म्हणजे काय, सायुज्यता मुक्ती म्हणजे काय, याचा प्रत्यक्ष अनुभव तो घेतो. आणि म्हणून नंतर तो 24 तास त्या भगवंताशीच अनुसंधान साधून असतो. आणि हीच अवस्था गोपींची झालेली असते. आणि म्हणून गोपी सदा सर्व काळ आपण बघतो तर त्यांचं संपूर्ण हृदय मंदिरामध्ये फक्त आणि फक्त कृष्ण होता, बाकी कोणीही नव्हतं. सदोदित त्याचाच विचार, त्याचंच मनन, त्याचंच चिंतन, दुसरं काही त्यांना दिसायचंच नाही. आरशामध्ये जरी बघितलं तरी देखील त्यांना कृष्ण दिसायचा. अशी अवस्था गोपींची झालेली होती. आणि अशा त्या प्रेमामध्ये धुंद झालेल्या गोपी कधीतरी त्यांची ध्यान समाधी लागायची आणि त्यांना प्रत्यक्ष साक्षात्कार व्हायचा की अरे तो कृष्ण आणि मी एकच आहे. आणि तो जो अनुभव आहे त्या अनुभवाने त्यांचं ते जे प्रेम आहे भगवंताबद्दलचं ते अजूनच परत आल्यानंतर उफाळून यायचं. अशा पद्धतीने ही पराभक्ती जरी असली तरी देखील त्याच्यासाठी तयारी जी करायची असते ती तयारी म्हणजे ही आहे. मी तुम्हाला मगाशी म्हटलं तसं की कसं करायचंय की आम्ही समजा निद्रा आम्हाला पाहिजे असेल, आम्हाला झोपायचं असेल तर झोप केव्हा लागेल हे कळणार नाही तुम्हाला. पण त्याच्यासाठी तुम्हाला आधी हॉलमध्ये ज्या काही गप्पा टप्प्या फालतू गोष्टी चाललेल्या असतात, सगळे आपण नातेवाईक 10 नंतर, रात्री 10 नंतर काही कारण नसताना 1-1 पर्यंत जागतात लोक. आणि मी प्रांजळपणे सांगतो 10 ते 1 ज्या काही चर्चा चालतात त्याच्यामध्ये काहीही कन्स्ट्रक्टिव्ह नसतं. पण मग जर का मला झोप पाहिजे असेल, गाढ झोप पाहिजे असेल, तर ती जी रात्रीची वेळ आहे मग मला तिथून उठावं लागतं. मग ते जे उठणं आहे ना ते उठणं म्हणजेच माझी अर्थार्थ भक्ती आहे. की ते जे भौतिक गोष्टींसाठी आहे ती भौतिक गोष्ट हळूहळू सोडायची आहे मला आणि फक्त एकच भौतिक गोष्ट धरायची आहे. मग तिथून मी इथे आल्यानंतर मी लाईट ऑफ करतो, हे करतो, सगळी वातावरण निर्मिती करतो. ती जी आहे ना ती म्हणजे जिज्ञासू भक्त झालेलो असतो मी. आणि जेव्हा मी झोपतो आणि डोळे मिटून फक्त आणि फक्त आराधना करतो त्या निद्रेची, ती म्हणजे आर्त भक्ती असते. आणि मग त्यानंतर केव्हा झोप लागते माहित नाही. तसंच ते असतं की आर्त भक्त जेव्हा आर्ततेने त्याची आराधना करत असतो तेव्हा केव्हा त्याला साक्षात्कार खटकन होईल हे कळत नाही. क्षणभरी त्याने मुक्तिचारी साधेला देवाची, ते देवाच्या द्वारात राहणं म्हणजे काय क्षणभर की ते तेवढ्यात एक असा झटकन हे येऊन जातो की तो स्वतःचं अस्तित्व विसरून जातो भक्त. आणि तो पूर्णपणे त्याच्यात एकरूप होतो. परंतु तो जास्ती वेळ तिथे थांबू नाही शकत कारण ती शक्ती कमी पडते, कारण वासना शिल्लक असतात अजून. आणि ज्या वेळेला त्याही वासना तो भक्तीची अजून अजून साधना करून जेव्हा संपूर्ण त्या वासना ज्या आहेत त्या वासना भगवंताला अर्पण करतो, त्यावेळेला मात्र त्याच्या वासना त्याच्या चित्तामध्ये कुठच्याच वासना नसतात आणि ज्या काही असतात त्या फक्त प्रभुप्रेम असतं आणि त्याच्यातच तो जिंकून राहतो. हा जो प्रकार आहे हा प्रकार करण्यासाठी ती पराभक्ती येण्यासाठी तुम्हाला गौणी भक्तीच करायला पाहिजे, त्याशिवाय होणार नाहीये. आणि म्हणून अभ्यास जो करायचा तो अभ्यास गौणी भक्तीचाच करता येतो, बाकी कुठला करता येत नाही. अभ्यास करायचा तो गौणी भक्तीचाच, बाकी कुठचाही अभ्यास होऊ शकत नाहीये. त्या पराकोटीला पोहोचण्यासाठी जी तयारी केली पाहिजे आणि त्या तयारीच्या त्या टप्प्याला निम्नस्तरीय गौणी भक्ती म्हणतात. ही निम्नस्तरीय गौणी म्हणजे काय की ती गुणांमध्ये असते. कळलं की नाही? दुय्यम प्रतीच्या भक्तीला गौणी भक्ती म्हणतात कारण ती गुणाशी संबंधित आहे. एक तर सत्वगुणाशी आहे, एक तर रजोगुणाशी आहे किंवा तमोगुणाशी आहे. या गुणाशी संबंधित ही माझी भक्ती असते. परंतु गुणातीत जर व्हायचं असेल तर मला या त्रिगुणांचाच आधार घ्यायला लागतो. आणि समजा माझ्या वासना तामसिक असतील तर तामसिक वासनेचा भक्त सुद्धा पुढे हळूहळू साधना करून करून तो राजसिक भक्त होतो. राजसिक भक्तावरून तो सात्विक भक्त होतो आणि सात्विक भक्तानंतर परत साधना तशीच जर चालू ठेवली आम्ही तर तो गुणातीत भक्त होतो, म्हणजेच पराभक्तीला पोहोचतो. आणि हेच नारदांना सांगायचं आहे की भक्तीचा जर अभ्यास करायचा असेल तर तो फक्त गौणी भक्तीचाच करता येतो, बाकी कुठच्याही भक्तीचा करता येत नाही. आणि म्हणून या पद्धतीने माणूस जेव्हा अभ्यास करतो त्यावेळेला
त्याला एक कळतं की हळूहळू पहिले त्याची श्रद्धा असते, मग त्याचं प्रेम असतं आणि त्याच्यानंतर मग त्याची शरणागती असते संपूर्ण. आणि ह्या तिन्हींनी मिळून पराभक्ती होत असते. अत्युच्च भक्ती जी असते ती अढळ श्रद्धा, उत्तुंग असं भगवंताबद्दलचं प्रेम आणि संपूर्ण समर्पण भावना, या तीन गोष्टींनी भक्ती होत असते. या तिन्ही गोष्टींचा जेव्हा अतिशय उच्च प्रकारचा भाव निर्माण होतो या तिन्ही बाबतीत, त्यावेळेला तो भक्त आपणहून पराभक्तीत जातो. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, तर ही साधना करायची आहे. गौणी भक्तीची साधना करायची आहे आणि नंतर फक्त वाट बघायची आहे. गौणी भक्ती करता करता सात्विक माणूस होतो आणि आर्त त्यांनी फक्त आराधना करायची असते, बाकी काहीही नाहीये. बाकी केव्हा येईल तुमच्या याच्यात तो साक्षात्कार तो माहित नाहीये. परंतु तुम्ही तुमची जी साधना आहे ती साधना मात्र नक्की चालू ठेवली पाहिजे. या पद्धतीने जे हे आहे ते मात्र नारद मुनी सांगतात की तिथे मात्र तुम्हाला काही करायचं नसतं. जे काही करायचं आहे ते गौणी भक्ती करायची आहे. एक तर राजसिक असेल, तामसिक असेल किंवा सात्विक असेल. पराभक्ती ही केली जात नाही, तर पराभक्तीत माणूस जातो आपणहून. जसं कैवल्यासाठी तुम्हाला करायची काही गरज नसते. निर्बीज समाधी जर साधायची असेल तर काहीच करायचं नसतं, ती होते. फक्त तुम्ही तुमचं ध्यान प्रक्रिया सतत चालू ठेवा. तसं सतत तुम्ही भक्ती चालू ठेवा. पराभक्तीत केव्हा जाल माहित नाही. आणि जेव्हा जाल तेव्हा तिकडचे संस्कार जेव्हा घेऊन याल, त्यावेळेला मात्र ते संस्कार इतके दृढ असतात की आधीच्या सगळ्या संस्कारांना ते बाजूला सारतात आणि नंतर मग भगवंताचं आणि तुमचं जे नातं एक असतं ते इतकं अतूट होतं की 24 तास तुमचं अनुसंधान असतं भगवंताशी. आणि कधी कधी त्या 24 तासात केव्हा तरी तो प्रेमाचा अंकुर एवढा उफाळून येतो की तुम्ही तुमचे राहत नाही. आणि त्या क्षणात तुम्ही तुमचेच राहत नाही, तुम्ही भगवंतामध्ये एकरूप झालेले असता, किंबहुना तुम्हीच भगवंत होत असता. हा जो प्रकार आहे हा अतिशय सुंदर रीतीने नारद भक्ती सूत्रामध्ये नारदांनी आम्हाला सांगितलंय की जे काही करायचंय ते तुम्हाला गौणी भक्तीच करायची आहे, बाकी दुसरी करायची नाहीये. आणि म्हणून नारद असं सांगतायत की पुढच्या सूत्रात की उत्तरा उत्तरस्मात उत्तरस्मात पूर्व पूर्वाश्रेयाय भवती. म्हणजे जी उत्तर भक्ती आहे, उत्तर उत्तर जी दाखवलेली आहे ती पूर्वीच्या भक्तीपेक्षा, उत्तरोत्तर भक्तीहून पूर्वोक्त भक्ती जी आहे ती अधिकाधिक कल्याणकारी असते. थोडक्यात काय असतं की तामसिक भक्तीतून राजसिक, राजसिकतून सात्विक आणि सात्विक मधून गुणातीत अशी जी भक्ती आहे ती जी आहे ती खूप महत्वाची असते. आणि म्हणून भक्तीच्या या पूर्ण ज्या आहेत की जो कोणी माणूस अर्थार्थी आहे, जो कोणी माणूस तामसिक भक्ती करतोय, त्याने आपली भक्ती जर ठेवली तर तो भगवंतच त्याला मदत करत असतो राजसिक भक्तीकडे घेऊन द्यायचा. राजसिक भक्ती जेव्हा तुम्ही सतत चालू ठेवता तेव्हा तो भगवंतच तुम्हाला मदत करत असतो सात्विक भक्तीत जायला. आणि सात्विक भक्तीची जेव्हा तुम्ही आराधना करत असता, जेव्हा उपासना करत असता, तेव्हा तो भगवंतच कधीतरी तुम्हाला गुणातीत होतो आणि तुमच्यामध्ये प्रकट होतो. आणि हे आपल्याला भगवद्गीतेत पण सांगितलंय की तू जी काही कर्म करशील त्याच्यातून तुला उद्धरून जाण्यासाठी मीच आधार देणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमची कर्म करा एवढंच त्यांना सांगायचं आहे. आणि म्हणूनच या याच्यात ते हे असं म्हणतायत. आता आपण जर का बघितलं तुम्ही तर आधीच्या आपल्या तीन म्हणजे ते दुसरं आपलं प्रवचन होतं की तीन व्याख्या सांगितलेल्या होत्या. गर्ग मुनींनी पहिले व्याख्या सांगितली होती, पराशर मुनींनी सांगितलेली पूजा आदिषु अनुरागः इति पराशरः. आता पूजा आदिषु म्हणजे काय की पूजा अर्चा करून हा तामसिक भक्त जो असतो तो पूजा अर्चा करतो आणि फक्त हे सांगतो की बाबा रे मला हे दे. हा जो भक्त आहे हा पराशर मुनींचा जो काही भक्त आहे तो भक्त तामसिक स्वरूपाचा आहे, अर्थार्थी आहे तो. आणि दुसरा जो भक्त आहे तो कथा आदिषु अनुरागः. आता तो जो आहे दुसरा भक्त कथा आदिषु म्हणजे त्याचंच वर्णन करणं, ते ऐकणं, श्रवण करणं किंवा सांगणं, त्याचं गुणगान गाणं, त्याच्या लीलांचं कौतुक करणं, हे सगळे जे प्रकार आहेत हे सगळे प्रकार हे राजसिक भक्त जो आहे किंवा जिज्ञासू भक्त आहे ह्याला लागू पडतात. आणि तिसरा जो भक्त आहे तो आत्मरती अन्य अविरोधेन शांडिल्य, म्हणजे माझ्या आत्म्याच्या अनुभवाच्या मध्ये न येणारी जी काही माझं प्रेम आहे ते प्रेम म्हणजे भक्ती आहे. हे जे काही शांडिल्यांनी सांगितलं आहे हे
सात्विक भक्ताचं लक्षण आहे. तुम्हाला जर आठवत असेल तर दुसऱ्या प्रवचनामध्ये आपण या व्याख्या घेतल्या आहेत, या तिन्ही व्याख्या, आणि या तिन्ही व्याख्यांना एकत्रित करून नारदांनी त्यांची व्याख्या टाकली आहे. नारदातु तदर्पिता अखिल आचारिता तद्विस्मरणे परम व्याकुलता इति, ही त्यांनी सांगितलेली आहे. या तीन ज्या भक्तीच्या या आहेत, या तुम्हाला इथे जोडता येतात. जिज्ञासू, आर्त जिज्ञासू आणि अर्थार्थी, या तिघांसाठी या तीन आहेत. आणि भगवंतांनी जी सांगितलेली आहे, नारदांनी जी सांगितलेली आहे, ती पराभक्तीची अवस्था सांगितलेली आहे, की एक क्षण जरी मला त्याचं विस्मरण झालं तर देखील मी परम व्याकुलता इति, आणि माझी सगळी कर्म जी आहेत ती सगळी कर्म त्याला अर्पण करत आहे. नारदातु तदर्पिता अखिल आचारिता, माझी सगळी कर्म जी काही आहेत ती सगळी त्याला अर्पण करायची आहे. आणि त्याच्या विस्मरणाचा एक जरी क्षण आला तरी तद्विस्मरणे परम व्याकुलता इति, अतिशय व्याकुळ होणं ही खरी भक्ती आहे, असं नारदांचं म्हणणं आहे. या तिन्ही भक्तींना कवेत घेऊन त्यांनी ही चौथी भक्तीची स्वतःची व्याख्या केलेली आहे. अतिशय सुंदर अशी ही व्याख्या आहे. ही गौणी भक्ती जी आहे, ही गौणी भक्तीच आपण करू शकतो. पराभक्ती ही होते. आपला अभ्यास जो असतो तो गौणी भक्तीचाच असतो. गौणी भक्तीचा अभ्यास जसा 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 तीव्र होत जाईल तसा तसा माणूस अर्थार्थीवरून जिज्ञासू, जिज्ञासूवरून आर्तभक्त होत राहतो. आणि नंतर तोही जेव्हा अभ्यास अजून चालू राहतो त्यावेळेला कधीतरी त्याला तो आत्मसाक्षात्कार होतो. त्या भगवंतामध्ये एकरूप होण्याचा प्रसंग त्याच्याजवळ येतो. आणि नंतर मग हळूहळू तशी जेव्हा ती होते त्यावेळेला असे वारंवार प्रसंग येतात एकरूपतेचे, आणि त्याचं चित्त हळूहळू शुद्ध होत जातं. आणि सगळ्या वासना गेल्यानंतर जे चित्त असतं त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त भगवत प्रेम असतं, दुसरं काहीही नसतं. त्यावेळेला मात्र तो 24 तास भगवंताचाच होतो, जीवनमुक्त ज्याला आपण म्हणतो. आणि मग तो स्वतःचा असं त्याचं काहीच अस्तित्व राहत नाही. जे काही राहतं, जे काही तो करतो, जे काही समाजात वावरतो ते सगळं भगवंत त्याच्याकडून करून घेत असतो. त्याला त्याची जाणीव नसते. आणि जे काही तो करतो ते सगळं धर्म असतं. आणि म्हणून मी मगाशी म्हटलं त्यालाच धर्ममेघ समाधी पतंजली मुनींनी म्हटलेलं आहे, किंवा त्याला जीवनमुक्त वेदांतांनी म्हटलेलं आहे. मुक्ती तर मिळालेली आहे, सायुज्यता मुक्ती, पण अजून जीवन चालू आहे, त्या जीवनमुक्त. आणि म्हणून आपल्याला जी भक्ती करायची आहे ती भक्ती ही फक्त आणि फक्त आपल्याला गौणी भक्तीचाच अभ्यास करता येतो. आता ही जी गौणी भक्ती आहे, ही गौणी भक्ती जी आहे ती कशा पद्धतीने होते, तर साधना कशी करायची, त्यासाठी आता पुढची सगळे सूत्रात तो सांगतायत नारद मुनी आपल्याला. पहिलं काय सांगतायत की अन्यस्मात् भक्तौ सौलभ्यम, अन्न सर्व साधनांपेक्षा भक्ती मार्गामध्ये सुलभता आहे. बाकीची साधना आपल्याला माहिती आहेत सगळी, या साधनेमध्ये सुलभता नाहीये का, तर नाहीये असं नाहीये, परंतु ह्याच्यात जी सुलभता आहे, कारण असं आहे की मी मागेही सांगितलं तुम्हाला की प्रेमच आहे. प्रेम घेऊनच जन्माला आम्ही आलोय, आम्हाला काही करायची गरज नाहीये त्याच्यासाठी. कळलं की नाही? जरी माणसाने अर्थार्थी भक्ती केली ना तरी देखील त्याला टप्प्याटप्प्याने राजसिक आणि सात्विक भक्ती ही भगवंतच मदत करत असतो, आणि म्हणून ती सर्वात सुलभ आहे असं त्यांनी सांगितलंय. का सुलभ आहे तर भगवंतच मदत करतो, तुम्ही फक्त या. ते जे काळी जादू करणारे सुद्धा असतात ना, त्यांना सुद्धा कुठेतरी त्या भगवंताबद्दलचं प्रेम असल्याशिवाय ते जात नाहीत तिथे. अशी लोक असतात की जे दरोडेखोर असतात, ते कोणाचाच विचार करत नाही, ते भक्त नाहीये. पण जे भक्त दरोडेखोरी करतायत परंतु जरी देखील त्यांची निष्ठा आहे एका त्या देवीवर, ते भक्तच आहेत. नारदांच्या मताने ते सुद्धा भक्त आहेत, कारण केव्हा तरी तोच देव त्यांना अर्थार्थीवरून किंवा तामसिक भक्तीवरून राजसिक भक्तीवर आणणार आहे. आणि म्हणून नारद म्हणतात की या सगळ्या भक्तीच आहेत, फक्त तुमचं काय पाहिजे तर तुमचं जे प्रेम आहे, जे तुम्हाला जन्मजात मिळालेलं आहे, आणि म्हणून ही सुलभ आहे भक्ती, कारण प्रेम घेऊनच आम्ही जन्माला आलोय. तर ते जे प्रेम आहे ते प्रेम भगवंताकडे वळवा. आणि म्हणून दरोडेखोर सुद्धा जे असतात किंवा काळी जादू करणारे सुद्धा जे असतात ना, त्यांचं सुद्धा प्रेम असतंच, परंतु त्यातलं काही प्रेम ते भगवंताकडे सोपवतात, काही प्रेम ते भगवंताकडे वळवतात. ते तामसिक भक्त असतील परंतु ते भगवंताकडे थोडं का होईना प्रेम वळवतात, आणि म्हणून भगवंतच त्यांना मदत करतो.
त्या तामसिक भक्तीतून राजसिक भक्तीत जाण्यासाठी भगवंत स्वतःच मदत करत असतो आणि म्हणून ही सुलभ आहे. तुम्हाला तयारी नाही करायला लागत त्याची काही. तयारी करताच येत नाही तुम्हाला. तुम्ही कारण प्रेम घेऊन आलाय, तुम्ही भक्ती घेऊन आलाय, तुम्ही शरणागती घेऊन आलाय, तुम्ही विश्वास घेऊन आलाय. परंतु आमचा विश्वास, आमचं प्रेम, आमची शरणागती ही भगवंताच्या ऐवजी भौतिक गोष्टींकडे जाते आणि भगवंताकडे शून्य जाते. ती माणसं मात्र भक्त नाहीये. पण जरी यातलं थोडंसं काढून तुम्ही भगवंताकडे दिलं तरी देखील नारद म्हणतायत की तो सुद्धा भक्तच आहे. चाहे त्याचा संबंध जो आहे तो अर्थार्थी असू दे, त्याचा उद्देश जो आहे तो उद्देश भौतिक गोष्टी मिळवण्यासाठी असू दे, पण तरी देखील त्या भौतिक गोष्टी मिळवताना पण थोडंसं प्रेम, थोडीशी शरणागती आणि थोडीशी श्रद्धा तो भगवंताकडे वळवतोय. त्यामुळे भगवंतच त्याची काळजी घेतो की ही जर का त्यांनी भक्ती चालू ठेवली तर कधी ना कधीतरी भगवंतच त्याला मदत करतो आणि त्याला तो राजसिक भक्ताकडे पोहोचवतो. मग तो विचार करायला लागतो की नाही, या याच्यात अजून मला काहीतरी त्या भगवंताबद्दल मिळालं पाहिजे आणि मग तो राजसिक भक्त होतो. हा महत्वाचा मुद्दा इथे लक्षात गेला पाहिजे की का भक्ती ही आहे. सर्व मार्गांमध्ये भक्ती मार्ग सुलभ का आहे, तर पहिली गोष्ट ही आहे की तो भगवंतच तुम्हाला मदत करतो. फक्त तुम्ही भक्तीची पहिल्या पायरीवर पाय ठेवा. आता काही करंटे असतात असे की जे त्या पहिल्या पायरीवर पण पाय ठेवायला तयार नसतात. मीच माझा, मला कोणी नाहीये, मी माझं बघून घेईन, मी माझ्या जीवनाचा शिल्पकार आहे, असं म्हणणारी लोक आहेत. त्यांच्याबद्दल नारद बोलत नाहीत. परंतु थोडं जरी विश्वास, थोडी जरी शरणागती, थोडं जरी प्रेम तुम्ही भगवंताकडे नेलं तरी देखील हळूहळू, आणि ते जर का प्रेम चालू ठेवली ती साधना, तर हळूहळू भगवंतच तुम्हाला मदत करतो. तुम्हाला करायची काही गरज नाहीये, भगवंतच मदत करतो तुम्हाला. आणि म्हणून ही सुलभ आहे. दोन गोष्टींसाठी सुलभ आहे. एक तर जन्मजात तुमच्याकडे प्रेम आहे, एक तर जन्मजात तुमच्याकडे शरणागती आहे, एक तर जन्मजात तुमच्याकडे श्रद्धा आहे, ती फक्त भगवंताकडे वळवायची आहे, म्हणून सुलभ आहे. आणि दुसरं, एकदा का भगवंताकडे वळली, चाहे ती अर्थार्थी असू दे, चाहे ती तामसिक भक्ती असू दे, त्या भक्तीमध्ये भगवंतच तुम्हाला मदत करतो, म्हणून सुलभ आहे. या दोन्ही अर्थाने ती सुलभ आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. तसं इतर नाहीये. वेदांताचा अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला साधन चतुष्टय करायला लागतं. विवेक, वैराग्य, शमदम, षटसंपत्ती आणि मुमुक्षत्व या गोष्टी आधी साध्य कराव्या लागतात आणि नंतर मग तुम्ही ज्ञानमार्गावर जाता. तुम्हाला योग मार्गात पुढे जायचं असेल तर तुम्हाला यम, नियम, आसन, प्राणायाम हे सगळं करावं लागतं. मनाला मुरड घालावी लागते आणि ती मुरड घालून मग तुम्हाला हे करायचं असं. दॅट इज व्हॉट इज कॉल्ड एज सायकिक कंट्रोल. तो कंट्रोल असतो, तो करायला लागतो. त्यामुळे ध्यान मार्ग काय किंवा ज्ञान मार्ग काय, दोन्हीला तुम्हाला आधी तयारी करायला लागते. इव्हन कर्म मार्गामध्ये सुद्धा, कर्मयोगामध्ये सुद्धा तुम्हाला परिस्थिती तशी अनुकूल पाहिजे. तुम्हाला जे काही करायचंय कर्म, ते निष्काम कर्म होण्यासाठी तुमची श्रद्धा पाहिजे तिथे त्या कामामध्ये, आणि हे एवढं सोपं नाहीये. आणि म्हणून या दृष्टीने सुद्धा बघा, नारद सांगतायत की हे जे आहे भक्ती मार्ग हा सर्वात सुलभ आहे. कारण हा सर्वात सुलभ अशासाठी आहे की तुमच्याकडे उपजत हे गुण आहेत, आणि दुसरं अशासाठी आहे की एकदा का तुम्ही त्याची पहिल्या पायरीवर पाऊल ठेवलं की हळूहळू दुसरी, तिसरी, चौथी तोच मदत करतो तुम्हाला. त्या दृष्टीने हे अतिशय सुंदर आहे. पुढच्या ह्याच्यात ते असं सांगतात की प्रमाण अंतरस्य अनपेक्षत्वात स्वयं प्रमाणत्वात. म्हणजे ती स्वतःच, अन्य प्रमाणांची त्याला अपेक्षा नसते, ती स्वतःच प्रमाण असते. भक्ती भक्तीसाठीच असते, त्याला दुसऱ्या प्रमाणांची गरज नसते. जसं मी प्रेम करतो तर प्रेमाला प्रमाण काय आहे? काहीच नाही. प्रमाण प्रेम करतोय आणि प्रेमच आहे, तेच प्रमाण आहे. हे प्रेम आहे माझं, हेच प्रमाण आहे. तुम्ही किती विवेकी झाला ह्याला मात्र प्रमाण लागतं, की तुम्ही किती पद्धतीने तुम्ही आत्म अनात्म भेद करू शकता, चांगलं वाईट भेद करू शकता, पाप पुण्य भेद करू शकता. प्रमाणाने सिद्ध होतं ते, की तुमच्यात विवेक जागृत झालाय की नाही. प्रेमाचं तसं नसतं, प्रेमाला प्रमाण नाही लागत. वैराग्य, तुम्ही किती वैराग्यशील झालायत हे प्रमाणाने सिद्ध करता येतं की बाबा मला आता 5 ज्ञानेंद्रियांची ऐवजी फक्त 2च ज्ञानेंद्रियांबद्दल आसक्ती आहे, बाकीच्या बद्दल वैराग्य निर्माण झालाय. प्रमाण लागतं त्याला. प्रेमाला प्रमाण नाही लागत. प्रेम प्रेम आहे, त्यामुळे त्याला प्रमाणाची गरज नाहीये.
नारद भक्ती सूत्रात फार सुंदर सांगितलेलं आहे. आणि म्हणून आपण जर बघितलं तर रामकृष्ण परमहंस हे अतिशय अज्ञानी होते, परंतु त्यांचं नितांत प्रेम होतं कालीमातेवर. ते अज्ञानी असले तरी देखील काहीही त्यांना त्यांना माहिती पण नव्हतं काही, परंतु फक्त प्रेमाने ते जगले. बुद्ध हा राजपुत्र होता, सगळी सुखसोयी होत्या, पण तरी देखील फक्त प्रेम. कसलं आहे प्रमाण आहे त्याला? काही नाही, नुसत्या प्रेमाला काहीच प्रमाण नाही, फक्त प्रेम होतं भगवंताचं. आमचे सगळे संत मंडळी जर तुम्ही बघितलं तर ते सुद्धा फक्त प्रेमानेच हे होते. आमच्या महाराष्ट्रात तर सगळ्या 18 पगड जाती जमातीचे आपल्याला संत दिसतात. सगळे प्रेमानेच वर वर चढत गेलेले आहेत, कारण त्यांना दुसऱ्या प्रमाणांची गरज लागली नाहीये की मी हे केलं तर हे होईल, ते केलं तर ते होईल. आणि म्हणून भक्ती सुलभ का असते, तर हे त्याचं पहिलं उदाहरण आहे की त्याला प्रमाणाची गरज नाही, भक्ती स्वतःच प्रमाण आहे. त्याला दुसरं दुसरं काय सांगतायत भक्ती सुलभ का असते, याचं अजून एक उदाहरण देतात. ते सांगतायत की शांती रूपात परमानंद रूपाश्च. भक्ती कशी आहे तर शांती रूप आहे आणि परमानंद रूप आहे. भक्ताच्या अंतःकरणापासून भगवंताच्या चरणाशी वाहणार जे भक्ती प्रेम आहे ते स्वभावताच परिपूर्ण आहे. भौतिक सुख काय करतं, भौतिक सुख तुम्हाला उत्तेजित करतं. तो परमानंद नसतो, तो आनंद असतो, पण तो आनंद क्षणिक आहे. ते उत्तेजित करतं, परम सुख तुम्हाला शांत करतं. हे जे शाश्वत सुख आहे त्यांनी शांती मिळते तुम्हाला. हे उत्तेजित करतं. भौतिक जगतामध्ये जे जे काही मी मिळवतो ते देखील आनंदच असतो माझा, परंतु तो दोन गोष्टी असतात. एक तर तो उत्तेजित करणारा असतो आणि दुसरं त्याच्यामध्ये शांती नसते आणि ते शाश्वत नसतं. परंतु हे जे आहे परमानंद, हा परमानंद जेव्हा एकदा मिळतो त्यावेळेला ते शांती ते उत्तेजित नाही करत, तो उलट आहे, शांत रूपात मी जातो. कारण की या शांतीतूनच, ह्याच्यातूनच सगळं विश्व निर्माण झालंय. या शांतीतूनच पहिले आकाश निर्माण झालंय आणि आकाशाबरोबर शब्द निर्माण झाले. या आकाशानंतर मग वायू निर्माण झालाय, वायूतून मग तेज, तेजातून मग जल, जलातून मग पृथ्वी. अशा पद्धतीने ह्याचं जे आपण जगताची उत्पत्ती बघितली तर ती या पद्धतीने आहे. आणि त्या आकाश तत्व किंवा त्या शब्द तन्मात्रेच्या आधी काय आहे, तर आधी शांत आहे. त्या शांतीतूनच आलाय, त्या शांतीच्याच बेसवर हे सगळं विश्व आहे. आणि जेव्हा लय पावणार आहे तेव्हा ते परत त्या शांतीतच जाणार आहे. आणि म्हणून त्या शांतीचं जे काय आहे ते वर्णन नाही करतायत, त्या परमानंदाचं वर्णन नाही करतायत. आणि ती पराभक्ती शांतीरूप आणि परमानंद रूप असल्यामुळे त्या पराभक्तीचंही वर्णन नाही करतायत. अनिर्वचनीयम प्रेम स्वरूप आपण पहिल्या याच्यात बघितलं. पण म्हणजे त्यांना ते मिळालं नाही का, तर नारद म्हणतात तसं नाहीये, मिळतंय त्यांना ते प्रेम. त्यांना तो आनंद मिळतोय, चिर आनंद मिळतोय, शाश्वत आनंद मिळतोय, शाश्वत शांती त्यांना पैदा झालेली आहे. फक्त त्याचं ते वर्णन करू शकत नाहीये. आणि म्हणून त्यासाठी त्यांनी फार सुंदर उदाहरण दिलं, मुका स्वादनवर. मुक्या माणसाने खीर खाल्ल्यावर तो ज्या पद्धतीने त्याचं वर्णन करू शकत नाही, कळलं की नाही, त्याच पद्धतीने आहे हे. त्या शांतीचं वर्णन नाही करू शकत माणूस, त्या परमानंदाचं वर्णन नाही करू शकत. आणि म्हणूनच ती जी भक्ती आहे, पराभक्ती जी आहे, ती पराभक्ती शांती रूप आणि परमानंद रूप आहे. ह्या पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे की हे जे आहे हे भौतिक आहे. शांतीमध्ये सत्य तत्वाचं दर्शन होतं, परंतु त्याच्यात पुढे जात नाहीत. आमच्या त्रिगुणात्मक जी भक्ती आहे की ज्याची आम्ही साधना करतो, ती निर्वचनीय नाहीये, ती अनिर्वचनीय नाही. तिचं निर्वचन करता येतं की मी कशा पद्धतीने भक्ती केली. परंतु जेव्हा पराभक्तीत जातो माणूस त्यावेळेला साधना करावी नाही लागत, ती होते. आणि एकदा का ती झाली की त्याच्यानंतर मात्र त्याचं वर्णन नाही, ते निर्वचनीय असते. ती त्याचं निर्वचन करता येत नाही, अनिर्वचनीय आहे ती. त्याचं निर्वचन करायला गेलं की ते शब्दात आलं की परत ती गौणी भक्तीत होतं ते, आणि काहीतरी वेगळंच येतो. तो जो अनुभव आहे तो अनुभव शब्दात मांडताच येत नाही, कारण शब्द हे या त्रिगुणाच्या याच्यात आहे. शब्द हे विश्वाच्या याच्यात त्रिगुणात्मक आहे. कारण शब्दाला आधार कसला आहे तर आकाशाचा आहे, कळलं की नाही. आणि आकाश हे अभिव्यक्ती आहे ह्याची. त्यामुळे इव्होल्युशन थेअरीमध्ये आकाश आहेच, ते त्रिगुणात्मकच आहे. त्याचा शब्द हा त्याचा आधार आहे. आणि मग शब्दात मांडायला गेलात की तुम्ही परत त्रिगुणात आलात, मग ते त्याचं पूर्ण वर्णन नाही करतायत, त्या शांतीचं वर्णन नाही करतायत.
या पद्धतीने त्यांनी सांगितलं आहे की ती जी भक्ती पराभक्ती आहे ती जी आहे ती शांती रूपात आणि परमानंद रूपात आहे. या पद्धतीने आहे. आज आपण इथे थांबूया, कारण की 5 मिनिटं आधी थांबवायचं आहे असं मला सांगितलंय. आणि तिकडे मंजिरी आता दुसऱ्या याच्यावर मला दिसते आता. तिचे डोळे हळूहळू मोठे होत चाललेले आहेत. त्यामुळे आपण आज इथे थांबूया आणि पुढच्या मंगळवारी आपण परत हेच पुढे चालू ठेवूया आणि बहुतेक पुढच्या मंगळवारी आपलं शेवटचं प्रवचन असेल नारद भक्ती सूत्रावरती. हरिओम. नारद भक्ती सूत्रावरचं जरी पुढल्या वेळेला शेवटचं प्रवचन असलं तरी विकास गोखलेंनी प्रॉमिस केलाय की ते पुढेही प्रवचन जर मंगळवारी घेणार आहेत असं. त्यामुळे आपल्याला त्यांच्या प्रवचनांचा लाभ मिळणार आहे सर्वांना. आणि बहुतेक अजून विषय नक्की ठरला नसला तरी बहुतेक अथर्वशीर्ष हा विषय घेऊन पुढे करणार आहेत. मी नाही करणार आहे, करत विकास गोखले करणार. तर त्याचा आपण लाभ घेऊच या. आणि शिवाय आता पुढल्या गुरुवारी आपण भेटणार आहोत. पुढल्या गुरुवारी अनुपम भक्ती मंडळाच्या बायका असतील आणि मी असेन. मी थोडीशी हा प्लॅटफॉर्म घेऊन थोडस, आपण आता बघितलं ना त्या तीन लेव्हलच्या भक्ती असतात तसं 3 लेव्हलचे वक्ते पण असतात. तर आम्ही अजून खूप तमस लेव्हलचे वक्ते आहोत. ते तमस मधून थोडस अर्थार्थी मधून काय पुढची लेव्हल कुठली त्या लेव्हलला जायचा, जिज्ञासू लेव्हलला जायचा प्रयत्न करतोय आम्ही. तर हा प्लॅटफॉर्म आम्ही घेतलेला आहे. तर असा आम्ही अनुपम भक्ती मंडळाच्या बायका आणि नक्की जाऊ याची खात्री आहे की कारण भगवंतांनी आपल्याला हा प्लॅटफॉर्म दिलेला आहे आणि त्यामुळे त्याचा उपयोग आपण करतोय म्हटल्यावर तो आपल्यावर प्रसन्न होणारच आणि आपण निश्चितच प्रगती करू त्याच्यात. तर आपण ज्या ज्या ठिकाणी म्हणून आजची दिंडी संपूयात, आजची वारी थांबूयात आणि पुढल्या गुरुवारी भेटूयात. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. मिठे विते मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. भरोनी सद्भावाची अंजुली मिया ओबिया फुले मोकळी. अर्पिली अंघ्री उगली विश्वरूपाच्या. ये शरीरीची ये माती मेळवीन तये क्षिती. जेथे श्री चरण उभे ठाकती आराध्याचे. कुंडली कवर दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. सब संतन की जय 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 रघुवीर समस्त. पुढल्या गुरुवारी भेटूया. हरिओम.